सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून रोहन गायतोंडे लिखित, सागर आटलेकर दिग्दर्शित 2 अंकी नाटक द शो मस्ट गो ऑन. काय झालं वहिनी साहेब? काही बोलतच नाहीये. पार्थ साहेब, साहेब बोल ना काहीतरी. काय झालं साहेबांना? वहिनी साहेब, साहेब गेले. मला हे प्रकरण साधं नाही वाटत आहे. हो, मी पोलिसांना फोन करतो. हो लाव लाव. पार्थ, अरे बोल ना, काय झालं तुला? पार्थ, अरे असा का पडलायस? पार्थ. हॅलो, पोलीस स्टेशन. मी जागीरदारांच्या वाड्यातून बोलतोय. इकडे खून झालाय, तुम्ही या लवकर. पार्थ बोल साहेब. पार्थ. ओ साहेब. मी इन्स्पेक्टर सनी. इथे खून झाल्याचं समजलं. विशाखा? ओ साहेब, खून इकडे झालाय. अच्छा, ह्याचा खून झालाय तर. मला थोडं पाणी मिळेल का? हो, आणतो. मी खून करणाऱ्याचा शोध लावलाय. हो खरंच? कोण आहे तो? तो नाही, ती. ती? मी ओळखते तिला. चांगलंच. रवी, असं कोड्यात नको बोलूस. सरळ काय ते स्पष्ट सांग. मग ऐक, जागीरदारचा खून तूच केलायस. मी 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 हो, तू तू तू. नाही नाही नाही, हे सगळं खोट आहे रवी. हे सगळं खोट आहे. तू काही बोल विशाखा, हेच सत्य आहे. रवी. विशाखा. रवी. विशाखा. रवी. विशाखा. रवी. विशाखा. काय रे, काय करताय? उगाच नको ते वाक्य घेऊन नाटकाची वाट लावाल. 2 तासांवर प्रयोग आहे. आम्ही थोडंसं इम्प्रोवाइज करत होतो. बाबा, तुझे पहिले इम्प्रूव्ह कर, इम्प्रोवाइजचं नंतर बघू. आणि हे काय, तुम्ही तिघच? अरे बाकीचे कुठे गेले? ते काय माहित नाही. आम्ही लवकर आलो म्हटलं, मेन पण वर्कआउट करून घेऊ. गुड गुड. पण या सगळ्यामध्ये एक गोंधळ झाला. काय? माझी बॅग घरीच राहिली. कॉस्ट्युम आणि प्रॉप सगळं त्याच्यामध्ये आहेत. अरे आता काय करणार? आता काय 20 मिनिटावर घर आहे माझं. जातो आणि लगेच घेऊन येतो. टॅक्सीने जातो आणि लगेच येतो. आलो. चल. सनी, मी पण येते. हे, तू कुठे चाललीस? काय? अगं म्हणजे तू मेकअप आणि करून घे ना तोपर्यंत. अरे तेच आणायला चालली आहे. मी माझं मेकअपचं सामान घरीच विसरले. शाबास, काय कलाकार भेटले आहेत मला. जा लवकर जाऊन येऊन जा. हो हो आलोच. चल. आणि हो, वेगवेगळ्या टॅक्सीने जा रे. हे तुला काय करायचंय? ते बघतील त्यांचं. सेटची अलाइनमेंट चेक कर. ओंकार, काय हो? सगळं काय नीट सेट आहे ना रे? हो का? आणि मला सारखं वाटतंय काहीतरी राहिल्यासारखं. काय राहिल्यासारखं? हो, सगळं तर सेट आहे. लाईट लागले आहेत, पडदे लागले आहेत. हां, 2-3 महिने आपण प्रॅक्टिस करतोय. अजून काय पाहिजे तुम्हाला? अरे कलाकार. ते येतील हो. अरे कधी? 2 तासांवर प्रयोग आहे. आहेत ना 2 तास. असं काय बोलतोयस? हे बघ, आज आपला पहिला प्रयोग. प्रेक्षकांमध्ये प्रोड्युसर येणार, नाटक संस्था येणार. आणि एकदा का त्यांना नाटक आवडलं ना की पुढच्या 50 शोचं बजेट सँक्शन होईल बघ. माहिती आहे हो. अरे काय माहिती आहे? हो, ते नाटक, पुढचे प्रयोग. हो, या गेल्या 2-3 महिन्यात 100 वेळा बोललाय. मला तर हा नाटकातला तुमचा डायलॉगच वाटायला लागलाय. रोज प्रॅक्टिस केल्यासारखं 4-5 वेळा बोलून दाखवता. सांगीन, अजून 10 वेळा सांगीन. मी लिहिलेलं आणि डायरेक्ट केलेलं हे माझं पहिलं नाटक. रंगभूमीवर आजवर असं सस्पेन्स नाटक झालं नाही. आणि माहिती आहे तुला,
माझी लहानपणापासूनची इच्छा आहे रे, डायरेक्टर बनायची. त्यात तुमचं नाव पण सचिन. त्याचं काय? मग वाटणारच ना, लहानपणी डायरेक्टर व्हायचं. ते आपले महागुरू नाहीत, दत्ता गेला का रे. हो, लहानपणापासूनचं स्वप्न आहे. पहिलं स्टेज हलवून टाकायचा, मग बॉलिवूड हलवून टाकायचा, मग हॉलिवूड हलवून टाकायचा. सर, ते हलवायचं आहे ना, ते नंतर हलवा. आता वेळ किती राहिलाय तो बघा. अरे तेच म्हणतोय मी. सगळ्यांना मी 4 तास आधी बोलवलं होतं, पण एकही कलाकार आला नाही. एक आलाय, पांडूची भूमिका करणारा. अरे मग आहे कुठे तो? भूमिकेत शिरतोय काय? भूमिकेत कसला, संडासात शिरून बसलाय. काय पोट खराब आहे त्याचं. बोलला तुला असं? हो, बोलायला कशाला पाहिजे. आज जा मेकअप रूम मध्ये, वास बघा केवढा मारतोय तो. शी 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 शीच करतोय तो आल्यापासनं. काय हे आजकालचे कलाकार, काय सिरियसनेसच नाही चायला. जाऊन द्या हो, येईल तो. सर, आणि मी काय म्हणतो, काय? तुमच्या एखाद्या नाटकात मला चान्स द्या ना. हो, मी मुंबईला आलोयच ॲक्टर बनायला, पण हे पोट भरण्यासाठी असिस्टंट डायरेक्टरचं काम करतोय. मला एकदा नाटकात चान्स द्या. असं नाटक तुमचं उचलून देईन ना, तुम्ही बघतच राहाल. देईन रे बाबा, नक्की देईन. पहिला आजचा शो पार पडू दे. एकदा का बजेट सँक्शन झालं ना की आपलंच राज्य. ऐक रे, ऐक माझ्या अनुभवाचे. झाला ह्यांचा ढोल सुरू. काय काय नाही, बोला बोला, तुम्ही बोला. अरे तसं नाही रे. हे बघ, एकदा आपलं बजेट सँक्शन झालं ना की मी तुला देतो. तोपर्यंत तू हे जे काम दिलं आहे ना ते कर. हे बघ, हे सेट, हे सगळं लागलेलं आहे, हे सगळं बघ ना जरा. होय हो. अहो, कशाला काळजी करताय. मी आहे ना, यशाच्या पायऱ्या अशा फटाफट चढतो. रोजच्या 40-50 पायऱ्या चढतो. आमच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही ना. तसल्या पायऱ्या नाही रे, मग यशाच्या पायऱ्या. ते सचिनचे उदाहरण घे. अरे वा, स्वतःला नावानेच संबोधतंय. अरे बी नाही रे, मग तेंडुलकरांचा सचिन. हो, सचिन तेंडुलकर. पण त्याचं काय? हे बघ, पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी 100 मारले का? नाही. तसंच एखाद्या ॲक्टरला आपल्या कलेत मुरायला वेळ लागतो. हो हो, सरळ सांगा ना, मला रोल द्यायचा नाही म्हणून. अरे देईन रे बाबा, वेळ आली की नक्की देईन. आता आपण हे बघ, ही लाईट आहे ना. हॅलो सर. अरे आलास तू? काय रे, मगाशी आत पळून का गेलास? नाही सर, ते इम्प्रोव्हाइजच्या कारणावरून तुम्ही रागावलात ना, म्हणून दचकून मी आत पळालो. गुड गुड. हा बघ, मी सांगतो बघ, हा खूप पुढे जाईल. थँक्यू सर, थँक्यू. झाले महागुरु सुरू. काय? नाही बोला बोला, तुम्ही तुमचं बोला. सर, एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला? येस येस, वाय नॉट. तसे मी सगळ्यांचे सजेशन्स घेतो. आणि मग स्वतःला हवं तेच करतात. ए सर, या नाटकात मी डेड बॉडी झालोय. बरोबर. त्यात मी या सोफावर पडून असतो. परफेक्ट. आणि हात माझा खाली असतो. माइंड ब्लोईंग फ्रेम. आणि एकदा का असं इथून लाईट पडला ना की लंडनच्या ब्रॉडवेचा फील येईल बघ. सर, ते सगळं ठीक आहे, पण तो हात मी खाली ठेवण्यापेक्षा वर ठेवला तर येता जाता लोक हातावर पाय ठेवून जातात सर. हे नाही, ते कसं चालेल? हे बघ, एकतर आपलं नाटक सस्पेन्स मर्डर मिस्ट्री आहे. त्यात तुझा खून झालेला असतो. तू असा सोफ्यावर पडलेला असतोस आणि तुझ्या खाली पडलेल्या हाताच्या बोटांनी तू व्ही दाखवत असतोस आणि त्यावरूनच तो डिटेक्टिव्ह खुन्याला शोधतो. वा वा, काय लिहिलंय रे मी. अरे काय लिहिलंय? सर, खूप मस्त लिहिलंय, पण तो व्ही मी खाली ठेवण्यापेक्षा वर ठेवला तर? ए चल. अरे कसं वाटेल ते? हो, जहागीरदार मरताना व्ही फॉर विक्ट्री दाखवत मेले. हड. नाही, हात खालीच हवा. ओ सर. अरे यू डोंट वरी रे, मी सगळ्यांना सांगेन, पाय नीट सांभाळून हातावर ठेवा. हो, काय बोलताय सर? अरे म्हणजे तुझा हात सांभाळून मुवमेंट करा. थँक्यू सर, थँक्यू. नाही तर पुढच्या नाटकात मला शाहिस्ता खानाचा रोल करावा लागेल. शाहिस्ते खान, अफजल खान, औरंगजेब अशा अनेक शत्रूंना आम्ही सामोरे गेलो. ते तसे होते म्हणून आम्हाला हाती तलवार घ्यावी लागली. राज्य करणाऱ्या व्यक्तीने वेळोवेळी रागवून चालत नाही. तुम्ही फार फार रागवता शंभूराजे. शेकडो मैल बिन तक्रार पायी प्रवास करणाऱ्या पोराचे पाय जेव्हा ओसरीवरून माझघरापर्यंत पोचतात तेव्हा ते पांगळे झालेले असतात. मस्त मस्त. वा वा, काय ते उच्चार, काय ते पाठांतर. आवाजात दम बघ. जिंकलत राजे, जिंकलत. असू दे. मगाशी आत शिरताना ह्याच्या तोंडातून शाहिस्ते खानाचं नाव ऐकलं आणि मला माझ्या जुन्या नाटकाचे डायलॉग आठवले, म्हणून जरा बेरिंग घेतली. सर,
तुम्ही राजांचे रोल पण करायचे? अरे घंटा राजांचे रोल. अरे नाटकात एंट्रीच्या इथे दरबान म्हणून उभे राहायचे. तरी पण राजांचे सर्व डायलॉग मला पाठ होते. राजांचा रोल करणारा नट मध्ये मध्ये वाक्य विसरत होता, त्या प्रॉम्प्टिंग करून मीच त्याला वाचवलेलं. हो, आणि स्वतःचे डायलॉग विसरलात. हो, ह्यांचे त्या 2 तासाच्या नाटकात 2 डायलॉग होते. एका कॅरेक्टरची दरबारात एंट्री होताना त्याच्या नावाची घोषणा करत त्यांना हाजीरो म्हणायचं होतं, ते हे विसरले. तो बिचारा स्वतःच्या नावाची घोषणा करत मग स्वतःच आतमध्ये आला. आणि जिथे जागते राव म्हणायचं होतं तिथे हाजीरो म्हणत आतमध्ये आले. सर तुम्ही असे बोलले? नाही रे, ते माझं पहिलं नाटक. तेव्हापासून आता इथपर्यंत 25 वर्षाचा प्रवास, ते पण एकदम खडतर. हा, आणि तो त्या फंबलने आणि तो त्या फेफऱ्याने भरलेला. गप्रे बाबा, क्या बात है सर. ह्याला म्हणतात रंगभूमीवर मुरलेला नट. मी काय विचार करत होतो, जरा मेकअप रूमची आणि अरेंजमेंट बघून घेतो. ठीक आहे सर, या ना. सर मी पण येऊ? तू पण येतोस? हो सर. चल. हो सर, मग सांगतो बघा, 10 क्रीमची बिस्किटं मागवेल. त्या क्रीमच्या बिस्किटाने ह्याची नेहमी जीभ घसरते. अरे ते सोड रे, ते डायरेक्टर बिरेक्टरना बरे नीट करतो ना त्यांच्याबरोबर. अहो, त्या सगळ्यांचा घाम काढला ह्याने, सगळ्यांच्या जिभेला पीळ बसायचा बाकी ठेवलेला ह्याने. काय? हो, मी सांगतो ना, हा प्रॅक्टिसला लांब लांब पल्लेदार वाक्य फेकण्यात माहीर आहे. अरे मग तेच तर हवंय ना आपल्याला. हो, तेच हवंय काय. हा एकदा स्टेजवर गेला, पडदा उघडला आणि याने ऑडियन्स बघितलं की मेला, हा मारला याने फंबल. काय बोलतोस? हो, सांगतो ना, तुम्हाला सांगतोय. हा एकदा एका नाटकात एका बाईला साधूकडे घेऊन जातो. साधू प्रचंड चिडलेला दाखवलाय. ह्यांना साधूची समजूत काढायची असते. यांचं वाक्य काय होतं, महाराज राग सोडावा. बाईनं त्यांची चूक कळली आहे. बाई पदर पसरते आणि पाया पडते. एवढा सोपा डायलॉग, आणि ह्याने घेतला कसा, महाराज राग सोडावा, बाईनं त्यांची चूक कळली आहे. अरे बाई पदर पाडते, पाय पसरते. काय बोलतोयस काय? रे तो आंधळा साधू सुद्धा डोळे उघडे ठेवून ते नाटक बघायला लागला. बाप रे, मग डेंजर आहे प्रकरण. मग तू हे मला आधी का नाही सांगितलंस? हो, कसं सांगणार, मला या नाटकात घेतलं तोपर्यंत याची कास्टिंग फायनल केली तुम्ही. अरे पण आधी सांगितलं असतंस ना तर सोपे डायलॉग लिहून दिले असते मी त्याला. जाऊन दे हो, आता बघूया, त्याच्याकडनं करून घेऊया काहीतरी. सर, येस. तुम्ही मेकअप रूम बघितलीच आहेत ना, तर जरा तयारी करून घ्या, म्हणजे बाकीची आली की घाई नाही होणार. चालेल. मला आतमध्ये ना एक चहा आणि क्रीम बिस्किट पाठवून द्या. ओके. तर मी तुम्हाला सांगतो ना, याची क्रीम बिस्किट याला देऊ नका. त्या क्रीमच्या बिस्किटातल्या क्रीममुळे त्याची जीभ घसरते. हे तू गप रे बाबा, ते जाऊ दे आता सगळं. हे सगळे गेले कुठे पण, आणि तो सनी कुठे राहिला? अरे काय हे कलाकार. अरे आमच्या वेळी कसं होतं? कसं होतं? ये इथे बसून सांगतो. अरे बसतोस काय? कॉल लाव दे सनीला. अरे माझ्यावर कशाला ओरडताय? हा राहिला कुठे सनी? कुठे गेला तो सनी? कुठे गेला तो सनी? आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे, कृपया. हो सर, त्याचा फोन बिझी येतोय. या बेबी, जस्ट रिच्ड. अगं ते समाराला उचलायचं होतं ना. उचलायचं म्हणजे पिकअप करायचं होतं ग. हां, काय ते? नाही, ती मागे बसलेली आहे, मी पुढे. एकत्र बसायचं होतं खरं. अगं म्हणजे डायलॉग प्रॅक्टिस करता आली असती म्हणून म्हटलं. परफ्यूमचा काय? परफ्यूम चांगला मी ड्रायव्हरला म्हटलं ग. त्याचा वास घ्यायला गेलो नव्हतो, कार परफ्यूमचं बोलत होतो. काय तू पण? हां हां, आपण नंतर बोलू. बाय बेबी, सी यू बेबी, लव यू बेबी. आला तुमचा बेबी. काय रे सनी, आहेस कुठे? कॉलवर. अरे ते दिसतंय रे बाबा, किती उशीर असं म्हणतोय मी. होणारा जरा बायकोकडे बोलत होतो. जरा म्हणजे जी आता जरा आहे ना, ती लग्न झाल्यानंतर पूर्ण व्हायची आहे. काय बोलतो? अहो होणाऱ्या बायकोकडे जरासं बोलत होतो. काय तुम्ही पण? आता तुझं झालं असेल तर आपण जरा नाटकाबद्दल बोलूया का? सर नाटक 2 तासाचं आहे फक्त. इथे आयुष्याच्या नाटकाचा प्रश्न आहे. एखादी चूक झाली ना तर सगळी नाटकं बंद होतील पुढची. काय? आणि मग आयुष्यभर एक पात्री प्रयोग करावा लागतो. ए तुला काय माहित? हो, आपल्या त्या लग्न झालेल्या मित्रांकडनं गोष्टी कळतात ना. अरे ती बायको आहे कुठे? गोरेगावला. येईल आता. गोरेगावला? एका दिवशी 2-2 शो करते की काय? सर, त्या ऑडिशनच्याच वेळेला मला कळलं होतं तिच्यात भरपूर पोटेन्शियल आहे. ती बापरे, नाही हो सर, की सध्या माझ्या एकट्यावर प्रयोग सुरू आहेत. अरे तू कोणाबद्दल बोलतोयस?
माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल तुम्ही कोणाबद्दल बोलताय? अरे माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल. अरे जहागीरदाराच्या बायकोबद्दल बोलतायत ते. ती ही कुठे आहे? समायरा. अरे हो, ती कुठे राहिली? आत्ता तर होती माझ्या बरोबर. काय माहित. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? कुठे येतो सनी? हा बघ हा बघ. काय ग, तुला काय झालं? विचारायला लाज तरी वाटते का? मी काय केलं आता? घ्या, म्हणजे याला माहीतच नाही याने काय केलंय ते. अरे तू तुझी बॅग आणि मला तिथेच विसरून आलास रस्त्यावर. एकटाच आलास कॅब मधून पुढे. काय काय मला आठवतंय ना, मी कॅबने आलो, तू तिकडे उभी होतीस. मी कॅब थांबवली, खाली उतरला आणि तुझ्याकडे दरवाजा पण ओपन केला. आणि दरवाजा ओपन करून काय केलंस? तुझी बॅग तिथे रोडवर ठेवलीस. इतक्यात मला एक कॉल आला, म्हणून मी साईडला गेले आणि वळून बघते तर हाही नाही आणि ह्याची ती कॅब पण नाहीशी झालेली. आणि ही तुझी बॅग तिथे रस्त्यावर. 20 मिनिटं लागली मला दुसरी कॅब शोधायला. एवढ्यात माझे 2 रील्स झाले असते. अरे 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 एका मुलीला, ते पण सुंदर मुलीला तू रस्त्यावर टाकून आलास. याला माफी नाही, याला माफी नाही. ए तुला तुझी ऑडिशन ना मी नंतर घेतो. सॉरी. अगं मी जरा रीमाकडे बोलत होतो आणि त्याच्यामध्ये मला कळलंच नाही ग. तरी तो ड्रायव्हर विचारत होता, मॅडम साथ में नहीं है क्या? मी म्हटलं ऐसा कैसा, हम साथ साथ है. आता जे हम साथ साथ आहे ना, थोड्या दिवसांनी बघ हम साथ क्यों है होईल. ए तुला काय माहित? मी म्हणालो ना, आपल्या लग्न झालेल्या मित्रांकडनं गोष्टी कळत आहेत. हो का? मी मनावर घेत नाही आणि तू पण मनावर घेऊ नकोस. आणि काय रे तू पण जगातलं पहिलं लग्न होणार आहे असं वागतोयस? जगातलं नसेल, माझं पहिलंच आहे ना. अरे तू इथे जिवंत व्यक्तीला विसरलास, नाटकात डायलॉग विसरणार नाहीस. हे कशावरून? सर शक्यता आहे. मी काय म्हणतो, मी करतो ना सनीचा रोल, पण त्याचे सगळे डायलॉग्स मला पाठ आहेत. 2 महिने मी प्रॅक्टिस बघतोय. मला एकदा नाटकात चान्स द्या ना. तुमच्या नाटकाला ना एक वेगळी गतीच देईन. गती नाही, अधोगती म्हण. ओ डोंट वरी सर, एकदा का मी भूमिकेत घुसलो ना की तिकडे ठाण मांडून बसलो म्हणून समजा. काहीही झालं तरी इकडचं एक वाक्य तिकडे घेणार नाही. आणि रिस्क नको म्हणून मी तिला कोपऱ्यातली सीट घेऊन दिली आहे. म्हणजे काय, लक्ष जाऊन मन विचलित व्हायला नको ना. काय कठीण आहे बाबा. झालं तुझं सगळं? हा ये मेकअप करून घे. चल. आलो रे. हां ए तू कुठे निघालास? जरा मेकअपचा बघून येतो. अरे तुला कशाला मेकअप? ते बरोबर आहे हो, पण मी माझ्या जरा स्किन अँड हेअर बद्दल जरा थोडा पर्टिक्युलर आहे. अरे तू नाटकातच नाही तर मेकअप कशाला हे विचारतोय मी. हो बरोबर आहे हो. तर कोणाला काय मदत पाहिजे का ती बघायला जाणार होतो. तशी काय पुरुषांना तेवढी गरज लागत नाही, पण स्त्रियांना कशी जरा मदतीची गरज लागते. आणि मी या नाटकाचा असिस्टंट डायरेक्टर असलो तरी छोटी मोठी कामं करण्यात मला काय कमीपणा नाही. आणि बघतो जरा त्या समाराला काय हेल्प हवी आहे काय. अच्छा, मगाशी मी तुला सांगितलं जा जरा सनीचा कॉस्ट्युम आला का चेक कर, तर कसा म्हणालास ओ मी असिस्टंट डायरेक्टर आहे, असली कामं करत नाही. आणि आता चाललास त्या मुलीच्या मागे. हो मुलगी ना, हा? म्हणजे सुंदर मुलगी म्हणा. आणि हो त्या सनीला तुम्ही त्या स्टेजवरती चड्डी बन्यांवर जरी उभं केलं ना तरी कोण कुत्रं त्याच्याकडे बघणार नाही. कारण का खालच्या ऑडियन्सचं लक्ष हे स्टेजवरच्या फिमेल आर्टिस्टकडे जास्ती असतं. जसं स्त्रियांचं त्यांच्या दिसण्याकडे तसं पुरुषांचं काय त्यांच्या दिसण्याकडेच हो. अरे ये ती नसती कामं करायची काय गरज नाही, समजलं ना. इथे खूप कामं पडली आहेत. ते थोड्या वेळाने लाईटवाले येतील, त्यांच्याकडे लक्ष ठेव, नाही तर नको तिकडे दिवे लावतील. नको तिकडे दिवे लावायला तुमचे कलाकार आहेत ना. काय काय नाही ते बघतो मी. आणि ते साऊंडवाले पण येतील, ते पण चेक करायला हवं. ते करतो, काळजी करू नका सर. आणि काल आहे ना एक गोची झाली होती, पण मी केला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता हे काय नवीन? हो पाऊस पडल्यामुळे खरी फुलं मार्केटमध्ये आली नव्हती. मी आपल्या खोट्या फुलांचाच बुके बनवायला सांगितला. अरे कसं दिसेल ते? हो काय नाही हो, त्याच्यावर मी 73 स्प्रे पण मारायला सांगितलंय. अरे दुसऱ्या दिवशी तो वास निघून जाईल, पण फुलं मात्र टवटवीत दिसतील. काय नाही हो, एकदा ते बुके घेऊन गेस्ट आपल्या स्टेजवरनं खाली उतरले ना की कोण कुत्रं पण बघणार नाही त्याला. आणि मी काय म्हणतो सर, त्या बुकेपेक्षा आपण आपल्या गेस्टना एक क्वार्टर म्हणून गिफ्ट केली तर. हो त्यांचा चेहरा बघा कसा फुलांसारखा खुलून उठेल. हे असं कोण करतं काय? हो आपण करून बघूया ना. तुमचं हे नाटक विसरतील पण दिलेलं गिफ्ट नाही विसरणार. हे तू मला एनकरेज करतोय की डिस्करेज हेच मला कळत नाही. अहो किती विचार करता हो तुम्ही. करावं लागतं रे बाबा, डायरेक्टरचं कामच आहे ते. बरं आता आपण तिकीट काउंटरवर जाऊ आणि चेक करू. चल चल चल. मी काय म्हणतो, तुम्ही जा ना, मी जरा इकडची अलाइनमेंट जरा थोडी चेक करतो. ठीक आहे. हां पण लवकर ये. हां आलो तुम्ही वा. मेरे
तुमने बुलाया और हम चले आए, कॉफी हथेली पर ले आए रे. काय रे घाबरली ना मी. आणि असा कसा आत आलास एकदम? कुणी पाहिलं तर? कशाला घाबरतेस? सगळे बिझी आहेत आणि कोणी बघितलं तर सांग ना, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलेलो म्हणून. व्हेरी स्मार्ट हा. ए पण तुला कसं कळलं मला कॉफी हवी होती ते? आता तुझ्या मनात काय हे कळणारच ना मला. हो का? अरे म्हणजे तसं नाही ग, मी असिस्टंट डायरेक्टर आहे ना नाटकाचा, म्हणून बोललो. अच्छा तेवढंच ना. मला वाटलं अजून काही. म्हणजे अजून काय काय माहित आहे तुला माझ्याबद्दल? अगं तेच तर जाणून घ्यायचं आहे, म्हणून म्हणतो आपण जरा वरच्यावर भेटूया का? अरे रोज तर भेटतो आपण. अगं तसं नाही ग. मग कसं? अगं आपण जरा कॉफी डेटला जाऊ, जरा गप्पा मारू, टाइम स्पेंड करू. अच्छा तसं. आता ही बघ, ही आहे कॉफी. चल गप्पा मारू. अगं तसं नाही ग. तू ना काही बोलूच नकोस, असाच राहा. एरवी एवढी वायफळ बडबड करत असतोस, पण एखाद्या कॉफी डेटवर जाऊ एवढंही विचारता येत नाहीये तुला. घाबरट कुठला. हे घाबरटणी नाही, जरा डिसेंट वागण्याचा प्रयत्न करत होतो. तू किती डिसेंट आहेस ना ते माहिती आहे सगळ्यांना. हे असं काय बोलतेस ग? अरे मस्करी केली रे. काय तू पण. चल मी तयार. पण जरा थांब, अजून वेळ आहे ग. 1 तास आहे नाटक चालू व्हायला, तोपर्यंत ते AC मध्ये आराम कर ना. अरे मी कॉफीला यायला तयार आहे असं म्हटलं. काय? आणि म्हणे मनातलं ओळखता येतं. अगं असं नाही ग, तू नाही म्हणालीस तर, म्हणून जरा घाबरत होतो. बरोबर आहे. मी काय म्हणते, तू हे असिस्टंट डायरेक्टरचं काम सोडून आहे ना ॲक्टिंगमध्ये ये. मला ना तुझ्याबरोबर स्टेज शेअर करायला खूप आवडेल. अगं मला पण ॲक्टरच व्हायचं आहे. अरे त्या सचिन सरांना इतक्या वेळा रिक्वेस्ट केली आहे की आता ना तुझ्या जागी मला तेच स्वप्नात येतात. अरे पण आहेत कुठे सचिन सर? सचिन सर असतील. अरे तिकीट काउंटरला वाट बघतायत माझी. चल चल मी तुझ्याशी नंतर बोलतो. आणि हो, मगाशी ते तू बोललीस ते खरं आहे ना? हो रे बाबा, जा आता. सर आज मी खूप खुश आहे सर. हो का रे? सर तुमच्याबरोबर फर्स्ट टाइम स्टेज शेअर करायला मिळणार माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट सर. अच्छा तसं. हो सर, भले मी स्टेजवर डेड बॉडी म्हणून पडून असणार, पण तुमचा अभिनय बघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट सर. अरे बस बस, एवढं काय. नाहीतर ना माझा अभिनय बघून तिथे स्टेजवर टाळ्या वाजवशील आणि एक डेड बॉडी टाळ्या वाजवते कसं वाटेल ना. व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर सर. खरंच सांगतोय, मी पण एका ना नाटकात डेड बॉडी झालेलो. कोणतं नाटक सर? दिनकर पुरोहितचा खून. अच्छा. त्यात ना मला गोंडपाटात भरतात, म्हणजे डेड बॉडीला, आणि ती डेड बॉडी बाहेर नेऊन फेकून देतात. मग? अरे त्या गोंडपाटातल्या धुळीमुळे मला शिंका सुरू झाल्या ना. काय म्हणता सर? 10 मिनिटांनी शिंकत होतो आणि गोंडपाट हलत होतं. खूप मजा आली असणार ना सर? अरे मजा कसली मजा. मजा तर ह्या माणसाची आहे रे, का सुंदर हिरोईन बरोबर काम करायला मिळते. आम्ही झालो जुने, साईडचे रोल मिळतात. काय बोलताय सर, तुम्ही सिनियर ऍक्टर, आम्ही आत्ता कुठे छोटी छोटी पावलं उचलतोय. काय चांगलंय चांगलंय. सर एक विचारू का? अरे बिंदास, एक काय 2 विचार. लोक म्हणतात ऑडियन्स बघितलं की तुम्ही डायलॉग विसरतात, हे खरं आहे का? असं काय नाही रे, लोक काही पण म्हणतात. पूर्वी 1-2दा फंबल पडलेले, पण नेहमीच नाही. काय रे सनी, याला विचार. हो ते म्हणतातच ना. बरोबर सर, पण मी ऐकलंय. अरे गब्बस रे, त्या जुन्या गोष्टी जाऊ दे. ए सनी, स्टेज रिकामा आहे का बघ रे. सध्या कोणी नसावं का हो? नाही, जरा मुवमेंट वर्कआउट करायचं म्हणत होतो. वा सर, काय तो अभ्यास, काय तो डेडिकेशन. तो डेडिकेशन नाही, ते डेडिकेशन. अच्छा, ते डेडिकेशन. अरे जुन्या सवयी करावं लागतं या सगळ्या गोष्टी. सर मी येऊ तुमच्याबरोबर? कशाला? तू थांब इकडेच. काय झालं सर? अरे मला ना स्टेजवर जाऊन एकट्याला ना फोकस करायचा आहे, थोडा वेळ घालवायचा आहे. तू थांब, मी आलोच. अच्छा अच्छा अच्छा. काय रे प्रमोद, बाहेर येणार का आतूनच वाक्य घेणार आहेस? आलो आलो. काय अप्रोच आहे ना सरांचा, किती बारकाईने विचार करतात ना. काय घंट्याचा अप्रोच. ते काय करतात बघशील ना, पाया खालून स्टेज सरकेल तुझ्या. का असं काय करतात? जा जाऊन बघ जा स्वतःच. अच्छा. सावकाश जा रे. हो हो.
काय करताय तुम्ही? घाबरलो ना मी. हो सर, पण हे काय? अरे मला ना जरा घशाचा त्रास आहे म्हणून हे औषध. ओल्ड मॉन्क प्रीमियम. अरे बॉटल ओल्ड मॉन्कची आहे, आतमध्ये औषध आहे, काढा आहे. सर हे तर ओल्ड मॉन्कच आहे. तोंड बंद ठेव, कोणतरी ऐकेल. हो सर, पण हे का? मला सांग, कोणाला सांगणार नाहीस? प्रॉमिस प्रॉमिस, नाही सांगणार. मगाशी तू विचारत होतास ना की ऑडियन्स बघून तुम्ही वाक्य विसरतात, ते खरं आहे. काय बोलता सर? अरे हो रे, मला सगळे ॲक्शन आणि सगळे डायलॉग पाठ असतात, पण ऑडियन्स समोर आलो, ऑडियन्स माझ्याकडे बघत असतील, मी सगळं विसरतो रे. मी फंबल टाकायला सुरू करतो. अच्छा, पण त्याचा आणि ओल्ड मॉन्कचा काय संबंध? अरे हा त्यावर उपाय आहे, मजा म्हणून नाही पीत. मी काय करतो, स्टेजवर ना 2-3 ठिकाणी असं भरून ठेवतो. 2-2 गोट घेत राहिलं ना की ऑडियन्सचं प्रेशर निघून जातं. एकदा प्रेशर निघून गेलं की सगळं कसं मोकळं. लोकांना काय वाटतंय, मी नाटकात पाणी पित राहतोय आणि नाटकाचा फ्लो असा चालू राहतो. वा सर वा, मानलं तुम्हाला. अरे बाबा, करावं लागतं असं, नाहीतर फंबल पडून पडून वाक्याचे काय काय अर्थ लागलेत काय सांगू तुला. सर तुम्ही ग्रेट आहेत सर. त्या लाडात आलास? तिकडे जाऊन बघ कोण येते का, तोपर्यंत मी आटपतो. हो सर, ते येतात सर. हा हे बघ, स्टेजचा असा वापर करायचा, इथे साऊंडवाला असणार, तिथे लाईट्स. काय कसली चर्चा रंगली आहे? ओल्ड मॉन्कची. काय? अरे ओल्ड मॅन काय, ओल्ड मॅन, ओल्ड मॅन. पूर्वी मी एका नाटकात म्हाताऱ्याची भूमिका केलेली, त्याच्याबद्दल याला सांगत होतो. हो हो, ओल्ड मॅन ओल्ड मॅन. हा तेच ते, ज्यात सुसंस्कृत शब्द बोलताना तुमची कवळी बाहेर उडालेली. सर तुम्ही कवळी लावता? तर आत घुसून बघतोयस? अरे खोटी लावलेली, जरा लूज लागलेली, जरा बाहेर आली, शी काय उडाली वगैरे नव्हती. उडाली नव्हती. हो आठवा, त्यात ते संगीत नाटक. तुमची उडालेली कवळी ही समोर बसलेल्या त्या पेटीवाल्याच्या हातावर जाऊन पडली आणि त्याच्या बोटांचा चावा निघाला. हो सर, सांगतो ना, तो पेटीवाला ते संपूर्ण नाटक करंगळी वर ठेवून ती पेटी वाजवत होता. हे गप्पच रे, ते जाऊ दे जुन्या गोष्टी, आत्ताचं बोला. हो डायरेक्टर साहेब. हा हा हा, आपण तालमीला सुरुवात करू. हे बघा, नाटक कसं लोकांच्या मनाला भिडायला पाहिजे, कसं थ्रिलिंग वाटलं पाहिजे, कसं पोटात गोळा यायला पाहिजे. अरे ते गोळ्यावरून आठवलं, तो प्रमोद कुठे राहिला? 2 तासापासून वॉशरूम मध्ये जाऊन बसलाय. काय सिरियसनेसच नाही चायला. सर त्याचा खूप सिरियस आहे सर. अरे मग सांगितलं होतं कोणी, तो चायनीज दिसणाऱ्या नेपाळच्या गाडीवर जाऊन ट्रिपल शेजवान हादडायला. ए कॉल लाव त्याला, लाऊडस्पीकरवर टाक. हॅलो हॅलो प्रमोद, अरे कुठे आहेस तू? अरे फर्स्ट इनिंग चालू आहे. अरे तुला 1 तास झालाय जाऊन, अजून तुझी फर्स्ट इनिंग चालू आहे? अरे माझी नाही रे, इंडियाची. जरा बसल्या बसल्या मॅच बघत होतो. वाह, काय मल्टीटास्किंग ॲक्टर्स मिळाले आहेत मला, एका वेळी 2-2 कामं करणारी. ए प्रमोद, तुझी दोन्ही कामं आटपली असतील ना, तर तालमीला या लवकर. हो हो, आलो आलो. ये. जा, समयराला बोलव जा. हा, हे थांब थांब, मी बोलवतो. हा, तू सनीला घेऊन ये जा. हे समयरा, तुला सर बोलवते. हा आलेच. सनी स्टेजवर चल. आलो आलो. आले का सगळे? आले आले. हा, काय हलकं हलकं वाटतं यार. आता कसला आवाज लागेल बघ. अरे जे आत करून आलायस आणि इथे काम करण्यात त्याच्यात आवाजाचा काय संबंध आहे? आणि हो बाबा, जे आत करून आलास ना, ते प्लीज इथे करू नकोस. काय ते किये करा पे पाणी. तू घपरा रे. आता असं काम करतो ना, लोकांनी वावा नाही केली तर बघ. ए झालं तुमचं? हे बघा, आज आपला पहिला प्रयोग. प्रेक्षकांमध्ये प्रोड्युसर येणार, नाटक संस्थेची लोक येणार, त्याच्यामुळे प्रयोग नीट करा. म्हणजे आपल्याला फंडिंग मिळू शकेल. आणि पुढचे 40-50 प्रयोग सहज होतील. आणि विदेश दौरा सुद्धा. शाबास, माझ्याच ओळी मलाच ऐकवा. अहो मी तुम्हाला बोललो ना, इतक्या वेळा बोललायत ना, सगळ्यांचं पाठ झालंय ते आता. अरे मोटिवेट करणं हे माझं काम आहे. खरं तर मी तुम्हा सगळ्यांना 4 तास आधी बोलवलं होतं, पण एकही कलाकार आला नाही. जाऊ दे, आता त्याला काय वेळ नाही. आपण सगळं रिफ्रेश करूया. चला.
आपापल्या कॅरेक्टरचे परिचय द्या. चला चला. मी पार जागीरदार, एका श्रीमंत उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा. या नाटकात माझा खून होतो. मी विशाखा जागीरदार, याची बायको. खून मीच केलेला असतो. मी इन्स्पेक्टर रवी, खून करणाऱ्याचा शोध मीच लावतो. पण ही माझ्या कॉलेजपासूनची गर्लफ्रेंड, म्हणून या खुनाचा आळा मी ह्यांच्या डोक्यावर घालतो. मी संजय नाईक, मी ह्याचा मित्र. पार्टीसाठी याच्या घरी आलो असतो आणि खुनाच्या केसमध्ये अडकतो. मी पांडू, या घराचा नोकर. खुनाच्या आळ्यामध्ये यांना अडकवण्यासाठी मी रवी आणि विशाखाची मदत करतो. मी ओंकार, या नाटकाचा असिस्टंट डायरेक्टर. तू गपरे. हे बघा, सगळ्यांचं एकदम परफेक्ट. तुमच्यावर आलेला खुनाचा आळ पुसून तुम्ही खरा खुनी कसा शोधतात, हाच नाटकाचा खरा क्लायमॅक्स. आणि आपण खूप मेहनत घेतली आहे. सगळ्यांना आपापले रोल समजले आहेत, तर आपापल्या कॅरेक्टरमध्ये असे घुसा ना की एकदम रिअलिस्टिक वाटलं पाहिजे. सनी, तू आणि समायरा, तुमच्यात थोडी केमिस्ट्री हवी. आणि हो, आपलं नाटक जुन्या काळातलं आहे, तर बेरिंग विसरू नका. अरे मला सवय आहे रे. सर, आणि ते हातावर पाय. हां, हे सगळ्यात इम्पॉर्टंट. ह्याचा हात ना खाली असतो, तर मुवमेंट सगळ्यांनी सांभाळून करा. ओके? सगळ्यांना नीट समजलंय? चला, ऑल द बेस्ट. मी जातो. गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. अरे हे तुम्ही कॉस्ट्युम चढवून घ्या, साऊंडवाले येतील, नंतर माईक लावून घेऊ. चला 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 चला. समायरा, तुला वेळ असेल तर आपण एक रंतरू घेऊया का? सर म्हणतात तसं मलाही केमिस्ट्री कमी वाटते ग. हां, मलाही तसंच वाटतं. माझा मेकअप झालेला आहे, मग आपण चल पटकन करून घेऊ. पोझिशन घे, मी ॲक्शन म्हणते की सुरू करू. हां, आणि एक लाईन आधीपासून घे, म्हणजे मला जरा फ्लो मिळेल. ओके, ॲक्शन. विशाखा, तू आणि पांडू आज जाऊन प्लॅन करा. इकडचं सगळं मी सांभाळतो. चालेल. चल लवकर. रवी, मी अजूनही काही विसरले नाहीये. आपले ते दिवस, आपले ते प्रॉमिसेस. काय बघतोयस? तुझ्या डोळ्यात बघत राहावसारखं वाटतं ग. इश्श, एक पाखरू लाजते जणू. हे रवी, एकदा का हे प्रॉपर्टीचे पैसे मिळाले ना की आपण लांब जाऊन सेटल होऊ, नव्याने सुरुवात करू. चालेल. हे पण एक विचारायचं राहूनच गेलं. काय विशाखा? तू लग्न केलंयस की? विशाखा, माझं लग्न ठरलंय. पण पण काय रवी? पण तुझ्यासाठी मी तिला सोडायला तयार आहे. ओ रवी, विशाखा, परफेक्ट. मस्त ना? एकदम. आपली जोडी हिट होणार बघ. येस. चल, तू कॉस्ट्युमचा बघून घे, मी पण बघून घेतो. ओके. चलो भेटूच. ई हाय. तुमच्या केमिस्ट्रीमध्ये आपलं गणित बिघडायला नको. ए रीमा, तू का आलीस? म्हणजे तू कधी आलीस? जेव्हा तू तिचा हात हातात धरलेला ना तेव्हाच आली. मी कधी तुझा हात धरला तर म्हणतो नको, लोक बघतायत. हो, पण इकडे बघायला कोण नव्हता ना. म्हणायचंय काय तुला सनी? अगं म्हणजे सगळे बिझी होते मेकअप मध्ये, आम्ही तर रंतरू घेत होतो. हो, पण हात न धरता ही ऍक्टिंग करता येते. हो, पण नंतर पकडता येत नाही ना. काय? कॅरेक्टर पकडता येत नाही. अगं ऍक्टर आहोत आम्ही, असं करावं लागतं. हे बघ सनी, माझे आई वडील येणार आहे ते नाटक बघायला. तुमची ही थेरा चालणार नाही. जी काय ऍक्टिंग करायची असेल ना ती हात न धरता कर, नाही तर आपलं लग्न मोडलं म्हणून समज. अगं पण ऐक तरी रीमा. रीमा ऐक.
आहे